नमस्कार। हे पाव किलो रताळे घेतले आहेत। रताळे स्वच्छ धुवून आपण चांगले शिजवून घ्यायचे आणि शिजवून घेतले की नंतर त्याचे असे काप करून घ्यायचे। काप करून झाले की नंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे रताळ्याचे काप टाकून घ्यायचे। आता रताळ्याचे काप टाकले की त्याच्यानंतर मी हा गूळ घेतला आहे। जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर तुम्ही ते टाकू शकता। 5 चमचे, हा 5 चमचे गूळ टाकला आहे। हा असा गूळ होता, मी कापून त्याला बारीक करून टाकला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे टाकून झाले की आपण त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, थोडंसं असं पातळसर। आता चांगली त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता पेस्ट बनवून झाली की नंतर एका मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं। हे बघा, अशी पेस्ट झाली पाहिजे। आता पेस्ट बनवून झाली की नंतर ह्याच्यामध्ये ही सगळी पेस्ट काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामधून। नंतर मी ही 2 चमचे कोको पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये। आता हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाले की नंतर हे नाचणीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ मी 5 चमचे टाकलं आहे। तर हे मी असं 5 चमचे ह्याच्यामध्ये टाकून नंतर हे एकजीव करून घ्यायचं। आता ही अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे, आता ती टाकायची ह्याच्यामध्ये। चांगलं त्याच्यामध्ये एअर निर्माण झालं पाहिजे असं आपण चांगलं एका साईडने फिरवून घ्यायचं आहे। आता फिरवून घेतलं की नंतर हे कुकरला हे टोपामध्ये, आता हे टोपामध्ये काढून घ्यायचं। आणि टोपाला मी चांगला बटर पेपर लावून घेतला आहे, त्याला थोडंसं बटर लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मैदा डस्ट करून घेतलेला होता। आता ते बॅटर आपण त्या टोपामध्ये टाकून घ्यायचं। नंतर मग आपण ह्याच्यावरती थोडेसे अक्रोडचे काप लावले आहेत, टाकले आहेत आणि ते असं टाकून त्याला थापून घ्यायचं, असं आपटून घ्यायचं। आता आपटले की म्हणजे ते चांगले चिटकतात बॅटरला, नाहीतर मग आपलं ही ब्राउनी तयार झाली की नंतर मग ते असे निघतात। तसं नाही झालं पाहिजे म्हणून त्याला जरा असं टॅप करून घ्यायचं। आता नंतर हे मी गॅसवरती पण करून दाखवणार आहे तुम्हाला। तर गॅसवरती मी मीठ गरम करत ठेवलं आहे, थोडं आपलं 5 मिनटं त्याला गरम व्हायला ठेवायचं। नंतर मग ही वाटीमध्ये ठेवलं आहे। आता ह्याला मी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे मीडियम गॅसवरती। आता हे आपण एअर फ्रायरमध्ये केलं आहे। एअर फ्रायरमध्ये मी 180 डिग्रीला 20 ते 25 मिनटं ठेवलं होतं। हे बघा किती मस्त आपलं एकदम पौष्टिक ब्राउनी तयार झाली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।